नमस्कार मंडळी, मी रुचिरा. आज पुन्हा मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या आत्तेच्या घरी. तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये जगदंबे मातेचं मंदिर दाखवलं. टाहाकारी येथे आपण आलो आहोत. तुम्हाला मी बोलली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात टाहाकारी हे एक गाव आहे. त्या गावामध्ये जगदंबे मातेचं मंदिर आहे. जुनं मंदिर तर तुम्हाला मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये. पण तिथे जवळच माझी आत्या राहते. त्या आत्तेच्या घरी मी आली आहे आणि आत्तेचं गावचं घर किती सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर किती छान आहे आणि किती एक्सायटेड आहे. माझ्या आत्तेचा जो मुलगा आहे तो एक शेतकरी आहे आणि तो शेती किती सुंदर प्रकारे करतो. दादा तेही तुम्हाला दाखवते. त्याचे शेत, आजूबाजूचा परिसर सगळं तुम्ही बघा. आणि दादाने किती सुंदररित्या शेती दादा करतो आणि त्याचं महत्त्व तुम्हाला मी सांगते. सो या आपण घर बघू, आजूबाजूचा परिसर बघू. हा आहे घराच्या बाजूचा परिसर आणि इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे जास्वंदीचं, नारळाचं, आंब्याचं, क्रिसमस ट्री सगळ्यांना माहिती आहे. ऑलमोस्ट लोकांनी पिक्चर्समध्ये बघितली असेल. पण इथे क्रिसमस ट्री आहे. आजूबाजूलाही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि जी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असतात. जेणेकरून आपण दैनंदिन जीवनामध्ये लिंबू, कढीपत्ता किंवा कोथिंबीर असे वेगवेगळ्या प्रकारची इथे झाडंसुद्धा त्यांनी लावलेली आहेत. बिकॉज आपल्याला मुंबईमध्ये कसं असतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला आपल्याला बाहेर जावं लागतं. पण इकडच्या गावच्या पद्धतींमध्ये त्यांना दैनंदिन जीवनामध्ये जी गोष्टी लागतात, जसं की आता हे कढीपत्त्याचं झाड, त्यांनी इथेच ते कढीपत्त्याचं झाड घराच्या समोरच अगदी जवळ लावलं आहे. तर हे आहे कढीपत्त्याचं झाड. इथे आजूबाजूला नारळाची झाडं, तिथे आंब्याची, इथे सुद्धा अशी बरीचशी झाडं त्यांनी आजूबाजूला लावली आहेत. हे घर आहे सुंदर असं. घर त्यांनी छान सजवलं आहे. आय थिंक की दिवाळीमध्ये जे कंदील वगैरे लावतात ते सुद्धा आहेत घराला अजून तसे. तर हे आहे आत्याचं घर. आता इथे आणि ही आहे माझी आत्या. हिने फार कष्टाने, फार मेहनतीने आज हे घर इथे उभारलं आहे. हिचे अफार कष्ट आहेत. काकांनंतर जी मेहनत आणि जी लगन तिने दाखवली आहे आपल्याला. माझ्या आत्तेला 7 मुली आहेत आणि 1 मुलगा. आता ये. तर हा आहे दादा, जो इथे ह्या पूर्ण भागामध्ये मी तुम्हाला त्यांची शेती दाखवते. अगदी सुंदर आणि कष्टाने दादा इकडची शेती करतो आणि आत्या त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्स्ट्रक्शन देत असते आणि तो तसं करत असतो. तर हे आहेत आत्या आणि दादा. ह्यांच्या मेहनतीचं फळ हे आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आता त्यांनी हे घर, त्यांचं मूळ घर जे आहे हे गावामध्ये आहे. पण शेतकऱ्याला ये जा करायला किंवा शेतीमध्ये कोणतेही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून शेतकरी कधी शेतामध्येच घर बांधतो. तर हे जे त्यांचं घर आहे हे त्यांचं घर शेतामध्ये आहे. आजूबाजूला सगळं त्यांचं शेत आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, हा आहे घराचा बाहेरचा भाग आणि ही आहे पडवी. आपण पडवी बघू. पडवी, आता तुम्ही म्हणाल पडवी म्हणजे काय? हा विषय फार एक्सायटेड आहे. कारण आपण म्हणतो मुंबईमध्ये जेव्हा आपल्याला आपल्या ज्या न लागणाऱ्या वस्तू असतात किंवा लागणाऱ्या वस्तू असतात आपण स्टोअररूममध्ये साठवून ठेवतो. पण गावच्या भागामध्ये पडवी बांधली जाते. बिकॉज ऑफ त्यांना त्यांच्या वस्तू, अन्नधान्य किंवा शेतासाठी लागणाऱ्या वस्तू ते सगळ्या त्या पडवीमध्ये ती लोकं साठवून ठेवतात. तर आपण पडवी बघू या. तर ही आहे मस्त छोटीशी पडवी, जिथे त्यांनी त्यांच्या शेताला लागलेले कपडे, त्यांच्या वस्तू, हे सगळं अन्नधान्य आहे जे त्यांनी ह्या शेतामधून काढलं आहे. हे अन्नधान्य त्यांनी इथे साठवून ठेवलं आहे आणि हे सगळं शेताचं सामान आहे. हे ट्रे वगैरे, इथे सगळे हे कांदे भरलेले आहेत. ह्या ट्रेजमध्ये तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला एकदम क्लिअर नाही दाखवू शकत. जवळून बघाल तर ह्या ट्रेमध्ये सगळे, हा फुल ट्रे जो आहे हा कांद्याने भरलेला आहे. ते कांद्याची लागवड करतात, टॅमॅटोची, मिरचीची, तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि सर्वात सुंदर पार्ट जो मला बघायला खूप आवडतो, चूल. बघा, ही चूल आहे. पण जवळ जाऊन बघू चुलीच्या अगदी. जो मला भाग
अत्यंत प्रिय आहे, जे आपल्याला मुंबईच्या भागामध्ये बघायला मिळत नाही, ती म्हणजे गावची चूल. आणि इथे गॅसचा वापर हा फार कमी प्रमाणात केला जातो आणि चुलीवरती गरम पाणी तापवणं किंवा भरपूर माणसं आली तर जेवण करणं, त्यासाठी ह्या चुलीचा वापर केला जातो. आता इथे सकाळच्या अंघोळीसाठी गरम पाणी तापतं. आणि हे जे म्हणजे मी इथे भरपूर गोष्टी शिकली आहे की जाळ करावा लागतो, ह्याला फुकणी म्हणतात, आणि ते लाईक फुकायला लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गावच्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. सो ही होती पडवी. अजून एक तुम्हाला एक्सायटेड गोष्ट दाखवते मी तुम्हाला, जी आपल्याला आत्ता बघायला मिळत नाही. आपण मिक्सी वापरतो राईट. मुंबईमध्ये कोणतंही वाटण करायला किंवा वाटप करायला मिक्सीचा वापर करतात, पण इथे हा आहे पाटा आणि हा आहे वरवंटा, त्याचा वापर केला जातो. हे ह्याच्यावरती असं स्ट्रेट करून असं म्हणजे पिसलं जातं, त्याला पाटा वरवंटा म्हणतात. अजूनही गावच्या भागामध्ये ह्याचा वापर केला जातो. तर अशी होती ही पडवी. लाईक खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गावामध्ये ज्या आपल्याला मुंबईत बघायला भेटत नाहीत. तर हा होता घराचा एंट्रन्स. ही आहे माऊ छोटीशी. आणि हे जे तुम्ही बघता, हे जे ठेवलं आहे हे आहे धणे. धणे म्हणजे कोथिंबिरीच्या नंतर हे येतात धणे, आणि ते सुकवले जातात आणि नंतर त्याचे धणे बनतात, जे आपण मुंबईमध्ये वापरतो. मॉल बिलमध्ये आपल्याला भेटतात धणे. जेवणामध्ये त्याचा वापर अत्यंत जास्त प्रकारे. आणि हे जे त्यांनी साठवून इथे ठेवलं आहे, तुम्ही मला बोलाल की हे प्लास्टिकमध्ये असं घालून काय ठेवलं, तर ते खराब होऊ नये म्हणून ह्याच्या आतमध्ये आहे सोयाबीनचा त्यांनी साठा करून ठेवला आहे. तर हे आहे सोयाबीन. अशा प्रकारे विविध गोष्टी आहेत. आपण आहे ना भांडी वगैरे जर आपल्याला धुवायची असेल तर आपल्याला नेहमी वॉश बेसिन लागतं, पण इथे किती सुंदर प्रकारे बाहेरच बसून मस्त थंडगार हवेत भांडी वगैरे असं सगळं घासायला आहे. म्हणजे एक स्पेस त्या लोकांनी त्यांना सोयीस्कर असं, कारण आपल्यासारखं थोडं 2-2 माणसांचं जेवण नसतं, भरपूर माणसं असतात, कामाची लोकं असतात, त्या लोकांचं जेवण असतं आणि त्यांना खूप कष्ट करायला लागतात. तर ते आता आपण ना अजून एक भाग बघूया. तुम्हाला मी इथे बोलली की इथे जगदंबा मातेचं मंदिर आहे. तर त्या मंदिराची जमीन आणि तळं इथे आहे, ते आपण वरती जाऊन बघू. तुम्हाला मी अगदी व्यवस्थित दाखवते. आता थोडंसं पाणी कमी असेल कदाचित, बिकॉज वापरलं जातं हे पाणी. तर आपण बॅक साईडने वरती जाऊ आणि बघू. या ही आहे घराची बॅक साईड. ह्या बॅक साईडला बरीचशी, म्हणजे हे फक्त ना आपल्याला गावच्या ठिकाणीच बघायला भेटतं. आता हे जे तुम्ही म्हणाल हे काय आहे, इथे काय म्हणजे हा प्रकार काय आहे, तर हे पाणी साठवून ठेवतात इथे. आणि हे गुरांना किंवा शेताला हे पाणी पाठाद्वारे पुरवलं जातं, म्हणून ह्या पाण्याचा साठा करून इथे ठेवलं जातं. तर हे ते प्लेस आहे. आणि आता तुम्ही इथेही बघू शकता, इथे त्यांनी म्हणजे किती सुंदर केलं आहे. इथे त्यांनी आंब्याचं, चिकूचं, पुढे मोसंबीचं, अशी भरपूर झाडं लावली आहेत आजूबाजूला. खूप बघण्यासारखं आहे. आणि हे सगळं जे दिसतंय तुम्हाला, हे शेत आहे, ते तुम्हाला मी नंतर घेऊन जाईन. इथे बरेचसे बायका कोथिंबीर आणि टॅमॅटो काढायला गेले, ते आपण नंतर बघू. आधी आपण जाऊ टेरेसवर आणि वरचा व्ह्यू बघू. या आपण आतमधून जाऊया. बघा या बायका कशा या कशा हे करतायत, शेतामधली कोथिंबीर आणि मला वाटतं शेपूची भाजी आहे ती निवडतायत. बरं, मिरच्याही तोडतायत. एक्सायटेड. या हा आहे त्यांचा टेरेस, जिथे आपण चाललो आहे. वरतून व्ह्यू कसा दिसतो ते आपण बघू. या आता आपण चाललो आहे वरती टेरेसवरती. हे घर त्यांनी अगदी सोयीस्कर, म्हणजे त्यांना सोपं पडेल म्हणून बांधलं आहे, कारण शेताजवळ या जा गावातून हे त्यांना थोडंसं इझी झालं पाहिजे. इथे बघा किती मस्त मिरच्या सुकवल्या गेल्या आहेत. शेतकऱ्याला प्लेस खरंच खूप कमी पडते जमीन, म्हणजे त्यांना असं ते लोक जागा शोधत असतात प्रत्येक गोष्टी. म्हणजे आपल्या मुंबईला जितकं आपल्याला नाही भेटत
म्हणजे सोयीस्कर जागा आपण आहे त्याच जागेमध्ये ॲडजस्ट करून राहत असतो. पण शेतकरी मस्त प्रत्येक ठिकाणी त्यांच्या काही ना काहीतरी ठेवण ही असतेच. इथे लोणचं, वरती आता कुरडया, बरेचसे वेफर्स वगैरे हे सगळं सुकट टाकलेलं असतं. आता आज नाही आहे काही कारणास्तव. तुम्हाला विशेष दाखवायचं म्हणजे मी टेरेसवर घेऊन आली आहे. तर तुम्ही हा पूर्ण परिसर बघा. हे त्यांचं सगळं शेत आहे. तिथून शेताला तिथून सुरुवात येते, तिथून हा पूर्ण परिसर हा जो तुम्ही बघताय. तिथे मिरच्या आहेत, तिथे ते फरसबी की फरशीच्या शेंगा त्या आहेत आणि तिथे त्याच्यात टॅमॅटो आहेत. आता ॲक्च्युली सगळं म्हणजे म्हणतात हे सगळं हिरवंगार असतं. आता थोडंसं तुम्हाला कमी जाणवतं आहे कारण सगळं त्यांचं काढून झालं आहे. म्हणजे टॅमॅटोज पण काढून झालेले आहेत, त्या फरसबिया पण काढून झालेल्या आहेत. त्यामुळे शेत तुम्हाला थोडंसं रिकामी वाटेल. पण तरीही मी तुम्हाला दाखवणार आहे कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे की शेती म्हणजे सोपं काम नाही. शेतकरी किती मेहनत करत असतो. आता ही जी जमीन दिसते तुम्हाला ही त्यांनी भुसभुशीत करून ठेवली आहे. लांबून बघा, मी तुम्हाला जवळून नंतर दाखवतेच. ही त्यांनी मस्त भुसभुशीत करून ठेवली आहे. ही ती लोकं कांद्यासाठी यूज करणार आहे. तर बघा परिसर कसा दिसतो आहे, किती छान वाटते. विचार करा ह्या इतक्या सुंदर शेतामध्ये हे सगळं शेत त्यांचं आहे तिथपर्यंत लांब. ह्या सगळ्या सुंदर शेतामध्ये ती लोकं राहतात. किती एक्सायटिंग आहे आणि किती सुंदर आहे. मला विचार करूनच हे वाटतं आहे. हे जे तुम्हाला दिसतं आहे ना, हे जे ब्लॅक आता हे वरपर्यंत पाणी भरलेलं असतं. हे आहे देवीचं तळं. आणि विशेष सांगायचं तर ह्या तळ्यातून पाणी देवासाठी आणि शेतीसाठी वापरलं जातं. ह्या गावची अशी पद्धत आहे. ह्या देवीची जमीन आहे समथिंग भरपूर आहे, म्हणजे 12 एकर समथिंग असं काहीतरी ती जमीन आहे, 12 एकर वगैरे. तर इकडचा नियम कसा आहे तुम्हाला मी सांगते. मला खूप छान वाटलं तो नियम ऐकून की ज्या लोकांची शेती नाही आहे किंवा ज्या लोकांच्या शेतामध्ये ह्या वेळेला उत्पन्न नाही आलं आहे किंवा शेती नाही झाली आहे, त्या लोकांना ही देवाची जमीन दिली जाते की तुम्ही ही जमीन घ्या, तुम्ही स्वतः ही जमीन करा आणि त्यामधून एक 40-50 हजार रुपये तुम्ही देवाला द्या, पण बाकी सगळं उत्पन्न हे तुम्ही घ्या. म्हणजे विचार करा किती छान गोष्ट आहे. ही देवाची जमीनसुद्धा गावकरी लोक वापरतात, ज्यांना जमीन नाही आहे किंवा जे नाही करू शकत अशी लोकं. आणि ह्या जमिनीतून शेतकऱ्याला फायदा हा होतोच. म्हणजे इकडचं विशेष आहे ते. म्हणून सगळे ज्यांना बिचारांना जमीन नाही आहे ती लोकं हे जमीन घेऊन जमीन करतात. सो हे ते तळे आहे, पुढे ती जमीन आहे. विशेष दाखवायचं की आत्याच्या अगदी घराच्या बाजूला ते तळ आहे. आत्याचं जे जुनं घर आहे ते पण तुम्हाला मला जर दाखवायला भेटत तर नक्की दाखवीन. त्याच्या बाजूला अगदी देवीचं मंदिर आहे. किती लकी आहे माझी आत्या. विचार करा की तिला हा सगळा आजूबाजूचा परिसर हे सगळं मिळालं आहे. आणि ते सर्वात लकी काय माहिती आहे की तिचा जो सपोर्ट सिस्टम आहे, तिच्या ज्या 7 मुली, त्यांचा जो सपोर्ट तिला पहिल्यापासून मिळाला आणि आता जो दादा तिला जो मदत करतो आहे, तिला इतकं सांभाळतो आहे, त्या सपोर्ट सिस्टममध्ये असते इतकी स्ट्रॉंग आहे. बिकॉज काका नसल्यानंतर ती फार एकटी पडली होती. पण जर ह्या 7 मुली आणि जर हा मुलगा नसता तर खरंच खूप कठीण होतं. पण तो जो सपोर्ट सिस्टम तिला मिळाला आहे ना, तो खूप छान आहे आणि बघायला मिळत नाही कुठेही. आज जे काही हे तुम्ही बघताय, हे जे वैभव बघताय, हे त्या 7 लक्ष्म्या आणि हा एक कृष्ण म्हणू शकतो आपण. ह्या सगळ्या त्या गोष्टींमुळे तिला जो सपोर्ट मिळाला आणि आज जे ती सोनं पिकवते, ते जे तिला सोनं मिळतं आहे, ही त्यांची मेहनत आहे, त्यांची साथ आहे. सो सांगायचं विशेष इतकंच की परिवार म्हणजे आपण म्हणतो फॅमिली आणि फॅमिलीचा सपोर्ट किती इम्पॉर्टन्स असतो लाईफमध्ये. आणि काही नसतानासुद्धा माणूस त्यामधून कसा वरती येऊ शकतो त्याचं जिवंत उदाहरण माझ्या आत्तेकडनं बघावं. म्हणजे मी माझ्या घरात माझ्या आत्तेला बघते. ह्या उदाहरणाचं हे माझ्यासाठी खरंच खूप मोठं आहे. कारण खरंच त्या माऊलीने खूप कष्ट केले आहेत म्हणून आज ती हे सगळं वैभव बघते. तर आता आपण जाऊ मेन पार्ट म्हणजे शेताकडे. शेत मुंबईच्या लोकांना तरी शेती हा प्रकार काय असतो हे माहीत नसतं आणि शेतकरी किती मेहनत करतो त्याच्यासाठी. मी वारंवार सांगत असते की जोपर्यंत आपण गोष्टी बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या कळत नाही. तर आता आपण जवळ जाऊन शेती कशी असते आणि त्याच्यासाठी काय काय केलं जातं ते आपण बघूया. या माझ्याबरोबर. तुम्ही व्ह्यू पण बघा किती सुंदर वाटतो. ॲक्च्युली हे जे पाईपलाईन आहे, हे जे तुम्ही बघताय, हे प्रगत शेतकऱ्याची शेती आपण जे म्हणतो ना त्याचं जिवंत उदाहरण आहे. कारण ह्याला म्हणतात ठिबक सिंचन पद्धती. म्हणजे पहिलं कसं आपल्याला जाऊन पाणी घालायला लागायचं. पाणी ह्या पद्धतीमुळे
शेताला पाणी मुबलक भेटतं. आणि हे जे तुम्हाला मी प्लास्टिक बोलली, हे प्लास्टिक ॲक्च्युली एखादे कीटक किंवा माशा आहेत त्या वेलीवरती किंवा त्या रोपावरती अटॅक करतात. ते अटॅक करू नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे कागद लावलं जातं, हे प्लास्टिक लावलं जातं. आणि ह्याच्यावरती ती रोपं छान वाढतात. म्हणजे एक प्रकारे ते एक संरक्षण करतं रोपांचं त्यासाठी. आणि आजकालचा शेतकरी इतका स्मार्ट झाला आहेत, म्हणजे प्रगत शेती आपण जे म्हणतो. आजकालची शेती पद्धती पण बदलल्या आहेत बऱ्याचशा. लोक आता ॲडव्हान्स ज्या सोयी आहेत, म्हणजे शेतीच्या ह्या गोष्टी आहेत ते वापरायला लागले आहेत. तर त्याचं हे उदाहरण आहे, हे आहे ठिबक सिंचन पद्धत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन झाडाला पाणी घालायची गरज नाही आहे, मस्त झाडांना त्या वेलींना पाणी भेटतं. तर ते एक आहे. आता आपण जाऊया टॅमॅटोच्या शेताजवळ. हे जे तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये दिसतं आहे ना, हे ऑरेंज कलरमध्ये हे आहे फिल्टर. ह्याला फिल्टर म्हणतात. याद्वारे औषधांची फवारणी जी आपण पहिल्यांदा फवारणी जागोजागी करायला लागायची, पण आता ह्याद्वारे ठिबक सिंचनातून त्या औषधांची फवारणी केली जाते किंवा औषधं तिथे पोचवली जातात त्या रोपापर्यंत. तर त्याच्यासाठी ह्याचा वापर करतात. ह्याच्यातून ते डायरेक्ट त्या रोपापर्यंत पोचलं जातं. तर त्याची ही फिल्टर मशीन आहे, ह्याचा यूज करतात शेतकरी आजकाल. आणि हे जे आहे हे आहे टॅमॅटोची लागवड. ही सगळी जी लागवड आहे ही टॅमॅटोची आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. किती छोटे छोटे हिरवेगार टॅमॅटो. ॲक्च्युली याची फर्स्ट शेती जी आहे, म्हणजे फर्स्ट जे पीक आहे ते घेऊन झालेलं आहे. हे सेकंड पीक आहे, ते अजून मोठे व्हायचे आहेत किंवा काही ठिकाणी थोडेसे ते कच्चे हे दिसतं तुम्हाला की ते कच्चे आहेत हे टॅमॅटो. बरेचसे टॅमॅटो इथे लागले, अगदी सुंदर वाटते इथे. आता ते लाल लाल असतं ते दिसायला एकदम भारी वाटलं असतं. आणि हे जे पीक म्हणजे हे जे रोप आहे हे खाली लागू नये जमिनीला, नाही तर मग ते टॅमॅटो खराब होतील. दॅट्स वाय हे असं वरती रशीने प्रत्येक रोप बांधलं जातं. म्हणजे शेतकरी ह्यासाठी सुद्धा आपण टॅमॅटो अगदी आवडीने खातो, खायला फार टेस्टी लागतात, पण त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे उदाहरण तुम्हाला मी देते. बिकॉज तुम्ही बघा की किती शेतकरी मेहनत करतो आणि नंतर मग आपण ते फळ आपण खात असतो. बिचारे ते कष्ट करतात आणि आपण खात असतो. पण आपल्याला खरंच म्हणजे बरेच लोकांना, मी सगळ्यांनाच उद्देशून म्हणत नाही आहे, पण शेतकऱ्याचं महत्त्व, त्याने केलेले कष्ट, त्याची मेहनत ही बरेच लोकांना माहीत नसते. आणि आपण त्याचं उपभोग त्यांनी केलेल्या गोष्टींची महत्त्व आपण कधी जाणतच नाही. पण मी जवळून व्हिडिओ दाखवण्याचा किंवा तुम्हाला ह्या शेतामध्ये घेऊन येण्याचा माझा मेन इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही शेतकऱ्याची मेहनत बघा. त्याला किती मेहनत करावी लागते, तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पुरतात. म्हणजे अन्नधान्य आपण खातो. आपण जसं म्हणतो की लाईक असं उदाहरण देतात, म्हणजे मी असं कंपेअर नाही करत, पण सीमेवरचा सैनिक आणि आपल्या देशातील शेतकरी हे खरंच खूप महत्त्वाच्या आपल्या देशातली खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जसं म्हणजे मी ना शब्दात सांगू शकत नाही ॲक्च्युली की शेतकरी नसता तर आपलं काय झालं असतं. आपल्याला अन्नधान्य आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या सुखसोयी आपण बघतो आहे, म्हणजे इतकं फ्रेश फळं भाजीपाला हे आपल्याला भेटलंच नसतं. हे सगळं आपल्याला शेतकऱ्यामुळे भेटतं. आणि शेतकऱ्याचं महत्त्व आपल्याला खरंच कळत नाही. आपण मुंबईमध्ये जेव्हा म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आहे की म्हणजे आपण एखादी भाजी जरी आपण घ्यायला गेलो तरी आपण त्याच्यामध्ये भाव करतो की लाईक अगं मला ही 10 रुपयाची भाजी किंवा ही 15 रुपयाची भाजी 10ला देतेस का, असं आपण बोलतो. आणि तेच आपण मॉलमध्ये गेल्यावरती नाही बोलत. मॉलमध्ये अगदी ती भाजी 100 रुपयाला जरी असली तरी ती आपण उचलतो. पण आपण शेतकऱ्याकडनं त्याचा भावतोल करतो. मला हे खरंच पटत नाही. असं खरंच करू नका. त्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फळ द्या. खरंच तो खूप कष्ट करतो तेव्हा आपण इतके फ्रेश व्हेजिटेबल्स, अन्नधान्य आपण खातो. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या, आणि आपण ह्या गोष्टींकडे खरंच महत्त्व दिलं पाहिजे. तर हे सगळं आहे टॅमॅटोची लागवड. तिथपर्यंत आहे, किती लांबवर आहे ते बघा. असं मी तुम्हाला फक्त जवळून दाखवते, पण ती खूप लांब आहे. प्रत्येक ठिकाणी ती लाकडं लावली आहेत, तारी बांधल्या आहेत. ह्या तारीवरती ते रोपं लावली आहेत. म्हणजे विचार करा, भर उन्हामध्ये त्यांनी किती मेहनत घेतली असेल, तेव्हा हे फळ त्यांना मिळालं असेल. आणि त्याचं उत्पन्न त्यांना नको का मिळायला. जी मेहनत आहे त्याचं आपण 8 तास ड्युट्या करतो आणि त्याच्या आपल्याला पेमेंट भेटतो. पण हे बिचारे किती कामं करत असतील आपण विचारही नाही करू शकत.
म्हणजे अगदी लहान मुलाला आपण जसं सांभाळतो ना, लहान मुलाला, तसंच ह्या प्रत्येक रोपाला सांभाळायला लागतं. त्याला कीड लागू नये, त्याला कसला त्रास होऊ नये, त्याचं उन्हापासून संरक्षण व्हावं. म्हणजे एखादी आई जसं आपल्या मुलासाठी जितकी मेहनत घेते तितकं शेतकरी प्रत्येक रोपासाठी, ह्या छोट्या छोट्या प्रत्येक रोपांसाठी मेहनत घेत असतो आणि कष्ट करत असतो. तर खरंच तुम्ही त्या शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ त्याला द्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये भावतोल करू नका. मॉलमध्ये तुम्ही भावतोल करत नाही, पण शेतकऱ्याकडे भावतोल केला जातो. मला खरंच ही म्हणजे हे जे विचार आहेत ना, हे पण चुकीचे वाटतात. तर प्लीज हे विचार सोडा. शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी, त्याच्या ह्या कष्टासाठी त्याचं फळ त्याला द्या. मी तर देणारच, तुम्ही पण द्या. हे खरंच गरजेचं आहे. आता आपण जाऊ खालच्या भागात. तर चला, मी तुम्हाला त्या साईडने घेऊन जाते. थोडीशी अडगळ आहे आणि असं हे जे साईडचं जे भाग असतो जिथे अशी रानटी झाडं बिडं येतात तिथे ती अशी जाळावी लागतात, कारण मग त्याच्यामुळे शेती खराब होऊ शकते. तर ते सुद्धा करावं लागतं. थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे हा, इथून येणं जाणं. आपण इथूनच जाऊया, इथूनच जायला ट्राय करूया. थोडंसं डिफिकल्ट वाटतं आहे मला, पण ट्राय करायला काही हरकत नाही. आत्ता तुम्हाला मी एका कसदार जमिनीमध्ये घेऊन आली आहे. ही जमीन किती भुसभुशीत आहे बघा. तुम्ही माझे पाय बघू शकता, अगदी ह्या जमिनीमध्ये आतमध्ये जातात. म्हणजे ही इतकी जमीन भुसभुशीत केलेली आहे. बिकॉज इथे खाली कांद्याची रोपं आहेत, ती घेऊन ती लोक इथे लावणार आहेत. मग ही जमीन जवळजवळ 2 तास पहिल्यांदा काय व्हायचं, पहिल्यांदा बैलांना म्हणजे बैल घेऊन मागे अशी पाटी किंवा असं काहीतरी लावलेलं असायचं पट्टी, त्याच्याने हे शेत भुसभुशीत करायचे है ना, ही जमीन भुसभुशीत करायचे. पण आता आधुनिक पद्धतींचा वापर केल्यामुळे ट्रॅक्टरचा वापर करून 2 तास या जमिनीमध्ये ट्रॅक्टर पूर्ण फिरवला जातो, तेव्हा त्यांना ही एवढी भुसभुशीत जमीन जी आपण बघतोय, अगदी एकदम पाय पण त्याच्या हातमध्ये जातात, तुम्ही बघू शकता. तर ही इतकी भुसभुशीत जमीन त्यांना कष्ट करून ही जमीन भुसभुशीत करावी लागते. नंतर रोपं लावावं लागतात, त्याचे पाणी सोडावं लागतं, त्याची संगोपन करावं लागतं. आणि जेव्हा हे कांद्याचं पीक आपण लावतो, म्हणजे त्याच्यानंतर 2 महिन्याने तर त्याची थोडीशी लागवड होते. म्हणजे 2 महिन्याने तो थोडंसं वाढतं, रोप येतं. आणि रोप आल्यानंतर पुन्हा 3 महिन्याने कांदा येतो. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 महिने कांदे यायला लागतात. म्हणजे बिचारा शेतकरी 5 ते 6 महिने त्या कांद्याची देखभाल करत असतो आणि तेव्हा आपण कांदे खातो. आणि बाजारामध्ये जरा काही भाव कांद्याचा वाढला तर लोकांचा हाहाकार असतो, अरे कांदा महाग झाला, कांदा महाग झाला. पण विचार करा, शेतकरी त्या कांद्यासाठी किती मेहनत करत असेल, तेव्हा तो आपण कांदा खातो. थोड्याशा बाकीच्या गोष्टींना आपण इतके पैसे खर्च करतो. तर ह्या कांद्याच्या, मी तुम्हाला हे कांद्याच्या जमिनीमध्ये का घेऊन आली आहे हेच सांगायला. कांद्याचे भाव जरी वाढले तरी हाहाकार करू नका, चिडू नका. शेतकऱ्याचा जो फायदा आहे तो त्याला मिळू द्या, त्याची जी रक्कम आहे ती त्याला मिळू द्या, त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळू द्या. हे दाखवायला तुम्हाला मी ह्या भुसभुशीत जमिनीत घेऊन आले. ही जमीन भुसभुशीत करायला ना इतका वेळ लागतो, कांद्याची लागवड करायला किती वेळ लागत असेल विचार करा. ही त्यांची मेहनत आहे. पुढे पण आहे बरीचशी शेती, ती पण मी तुम्हाला दाखवते. माझ्याबरोबर या. मी फक्त विचार करा, तुम्हाला मी शेत दाखवताना मी इतकी दमली आहे. म्हणजे आपण नॉर्मल माणसं शेतात फिरताना पण दमतो, बिचारी तो शेतकरी हा पूर्ण शेतामध्ये फिरत असतो. त्याची प्रत्येक झाडं, त्याचं प्रत्येक रोप व्यवस्थित आहे का, जमीन सगळ्या साईडने भुसभुशीत झाली आहे का, झाडांना पाणी व्यवस्थित लागलं आहे का, कुठे कीड तर लागली नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी हा पूर्ण जमिनीत फिरत असतो. आणि मी एवढीशी जमीन फिरून दमली. तर विचार केला, शेतकरी सल्यूट आहे, सिरियसली प्रत्येक शेतकऱ्याला माझा सल्यूट आहे की तो इतका मेहनत करतो. आणि आय स्वेअर मी प्रत्येक शेतकऱ्यासाठी खरंच म्हणजे मी अभिमानाने मला मला खरंच अभिमान वाटतो की शेतकरी, आपल्या देशात शेतकरी शेती इतक्या सुंदर पद्धतीने करतो आणि आपण फ्रेश व्हेजिटेबल्स खातो. आणि खरंच लकी असतील ना जे आजूबाजूला इथे राहत असतील. म्हणजे आता सध्या माझ्या आत्या पण किती लकी आहे की भले त्यांनी खूप कष्ट केलेत, पण तिला जेव्हा काही खावाचं वाटत असेल ती शेतात जात असेल,
फ्रेश फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स काढत असेल आणि ते करून खात असेल. की आत्ताच मला तिने माझी मेथीची भाजी केली आहे, म्हणजे ती अगदी फ्रेश तिने काढली आहे आणि बनवली आहे. सो आय एम ऑल्सो लकी की मला हे खायला भेटतं. या आणि ॲक्च्युली त्यांची सगळी पिकं घेऊन झाली आहे, पण जस्ट एक नजर पडावी तुमची म्हणून मी इथे आली की तुम्ही नजर टाका की शेतकरी कसं काय आणि किती मेहनत करतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला असेल किती सुंदर वाटतं ह्या परिसराकडे बघून. मी खूप थकली आहे पण तुम्हाला सांगायचं महत्त्व इतकं. आता बघा जी माणसं शेतामध्ये काम करत आहेत, आपण 8 तास किंवा 12 तास ड्युटी करतो, घरी जातो. शेतकरी दिवसभर शेतामध्ये, अगदी तुम्हाला सांगते सकाळी 4 वाजता उठल्यापासून त्यांचं एक ठरलेलं वेळापत्रक असतं. आपलं कधीच वेळापत्रक नसतं सिटीमधल्या लोकांचं, पण शेतकऱ्याचं ठरलं जराही मिस झालं तर त्यांना त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. बिचारे सकाळी उठतात, जनावरांचं म्हणजे गाईचं म्हशीचं दूध काढा, दूध काढल्यानंतर शेतामध्ये येणं, शेतीला पाणी घालणं, कुठे कीड लागली की नाही बघणं. आता ही लोकं जे बघत आहेत हे टॅमॅटोचं पीक घेऊन झालं आहे, तर ते लोकं म्हणजे जसं आपण आपलं एखादं काम झालं की आपण आवरावरी करतो, पण ह्या लोकांना एवढ्या पूर्ण शेतामध्ये त्यांनी जे उभारलं आहे त्या शेतीसाठी, टॅमॅटोसाठी त्यांनी जे ही सगळी लाकडं किंवा ते दोरी बांधलेत, ते बिचारी ती लोकं बघा, तुम्ही अगदी जवळून बघू शकता, ती लोकं ते दोरे कापतायत. म्हणजे हे सगळं त्यांना नवीन पिकासाठी पुन्हा तयारी करावी लागते, पुन्हा तीच मेहनत करावी लागते आणि ती मेहनत ती लोकं करत आहेत. म्हणजे शेतकरी किती मेहनत करतो आपण शब्दात खरंच बोलू शकत नाही. त्याच्या मेहनतीला आपण खरंच म्हणजे आता हे लोकं जे काम करत आहेत, हे लोकं भर उन्हामध्ये काम करत आहेत, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण मस्त AC मध्ये बसून काम करत असतो तरी आपण थकतो, आणि बिचारे भर उन्हात काम करतात पण ते कधीच थकत नाहीत. अगदी आता हे सगळं झाल्यावरती जेव्हा घरी जरी येतील तेव्हा मस्तपैकी ताणून भाकरी बिकरी खातील आणि मस्त झोपतील, म्हणजे तर आराम करायला त्यांना भेटला तर. पण त्यांचं वेळापत्रक ते कधीच बिघडवत नाहीत, इकडचं कधी तिकडे होत नाही. आपल्याला तरी सुट्टी मिळते, ठीक आहे, चला मला आज बरं वाटत नाही, मी सुट्टी घेतो, किंवा मला आज पिकनिकला जायचं आहे, आपण ऑफिसमध्ये एक लीव साठी अप्लाय करू. शेतकरी असं कधी अप्लाय नाही करू शकत. शेतकऱ्याच्या घरामध्ये एखाद्या तरी व्यक्तीला जनावरांसाठी आणि शेतासाठी घरात बसावंच लागतं. आपण फुल फॅमिली पिकनिकला जातो, पण शेतकरी कधी फुल फॅमिली पिकनिकला जाऊच शकत नाही. आहे ना खूप 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 अगदी मनाला लागण्यासारखं की ज्याच्यामुळे आपण खातो आहे, ज्याच्यामुळे आपण फ्रेश राहतो, ज्याच्यामुळे आपण हेल्दी राहतो आहे, तो व्यक्ती जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही बिकॉज ऑफ शेत, बिकॉज ऑफ त्यांची गुरं. तर सांगण्याचा उद्देश माझा इतकाच होता की शेतकऱ्यांचं महत्त्व मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं. हे शेत आणि त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत ही तुम्हाला दाखवायची होती. आपण आता घराकडे जाऊ आणि ह्याच शेतातून जाण्याचा आनंद घेऊ. सांगायचा उद्देश इतकाच होता की आपण सगळ्यांनी, म्हणजे सिटीमधलं तर नाही, सगळ्यांनी जे लोक शेती करत नाहीत किंवा ज्या लोकांना गाव म्हणजे काय हे माहीत नाही, किंवा ज्या लोकांना शेतकरी म्हणजे काय, शेतकरी किती मेहनत करतो, त्या सगळ्यांसाठी हा माझा व्हिडिओ आहे. आणि अगदी आवर्जून हात जोडून सांगणार आहे, शेतकऱ्याला, जो शेतकरी मेहनत करतो, तो एवढे काबाड कष्ट करतो है ना, तर त्याच्या मेहनतीचं फळ त्याला द्या, त्याच्या कष्टाचं फळ हे त्याला मिळालंच पाहिजे. खरंच त्याच्यामध्ये भावतोल करू नका. त्याचं महत्त्व तुम्ही स्वतःही पटवून घ्या आणि इतरांनाही पटवून सांगा की नको रे बाबा, खरंच म्हणजे आपण कष्ट करत नाही ना, त्याच्या लाखो पटीने ती लोकं कष्ट करतात. आणि मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं होतं. शेती आणि शेतकरी आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. आपण म्हणजे हेल्दी राहण्यासाठी, स्ट्रॉंग राहण्यासाठी जर कोणी जिम्मेदार असेल ना, तर तो हा शेतकरी आहे. जोपर्यंत तो शेती करणार नाही आणि आपल्याला चांगलं अन्नधान्य किंवा फळं, पालेभाज्या हे सगळं जोपर्यंत तो आपल्याला देत नाही ना, तोपर्यंत आपण हेल्दी राहत नाही. सो खरंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे, शेतकऱ्याचं महत्त्व खूप आहे. त्याला तो आदर, त्याला तो सन्मान आणि त्याचा तो मोबदला, त्याच्या कष्टाचा मोबदला हा त्याला नक्की द्या. हेच माझं सांगणं आहे सगळ्यांना. आणि तुम्हीही ह्या व्हिडिओद्वारे किंवा स्वतःही ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही ते लोकांपर्यंत पोचवा, लोकांना सांगा की शेतकरी किती मेहनत करतो. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं जे चॅनल आहे रुचिरा देसाई ऑफिशियल,
हे प्रत्येकाला सांगा की प्रत्येकाला म्हणजे हा व्हिडिओ ह्या चॅनलवरती जो हा व्हिडिओ मी टाकला आहे हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा की जेणेकरून जगातील प्रत्येक लोकांना शेतकऱ्याचं महत्त्व समजेल. ठीक आहे, या आपण आता घराकडे जाऊ. आणि मला वाटतं माझ्या सांगण्यातून प्रत्येकाला शेतकऱ्याचं महत्त्व नक्कीच कळलं असेल आणि तुम्ही ते इतरांपर्यंत पोचवाल. आणि आपण आता ह्याच्यातून बाहेर काढू, एका प्रॉपर प्लेसवर येऊ. या